नमस्ते मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर। आज आहे डे 3 10,000 इन 4 डेज चॅलेंजमधला। तर आता वाजले 5:45, तर आपण निघालो आहे। तर आपण आता CNG फिल करून बघूया पहिली ट्रिप कुठली लागते आणि मग तिथं कंटिन्यू करूया। आपल्याला उबरकडनं ट्रिप आली आहे, आपण चालू आहे कस्टमरला पिकअप करायला। आणि आज आपण जास्त करून उबरवरनं आपलं टार्गेट कंप्लीट करायचं बघूयात, कारण उबरवर ट्रिप आहेत कंटिन्यू। फक्त रेट आपल्याला हे स्वतःहून आपण विचार करून ॲक्सेप्ट करून करावे लागतील, तरच आपलं टार्गेट कंप्लीट होईल। कोणतेही रेट ॲक्सेप्ट केलं आपलं टार्गेट लवकर कंप्लीट नाही होणार। तर ठीक आहे, बघूया। ही ट्रिप लागली आपल्याला आळंदीची, तर आपण ड्रॉप करूया। 270 रुपये काही दाखवलेले, बघूया आपल्याला किती भेटते। कस्टमरला ड्रॉप केलं आपण त्या आळंदीला आणि आपल्याला टोटल भेटले 261 रुपये। तर आता बघूया, पुढची ट्रिप पण लागली आपल्याला। तर थोडं लांबचं पिकअप आहे, 4 किलोमीटरचा पिकअप आहे। तर कस्टमरला पिकअप करूया आणि मग ड्रॉप केलं, बघूया आपल्याला त्याचे किती भेटतात ते। फक्त उबरवर कसं कंटिन्यू ट्रिप आहे, कधी कधी पिकअप फक्त लांबचं भेटतं आपल्याला। तर थोडं विचार करून पिकअप घ्यायचा, कारण भले लांबचा सोडला तरी जवळचा भेटतो आपल्याला। फक्त रेट बघून पिकअप घ्या बस। लास्ट ट्रिप आपण आळंदीवरनं घेऊन चाकण चौकात ड्रॉप केली आहे। 25 मिनटं लागले आपल्याला आणि काय 17 किलोमीटर होतं, आपल्याला 211 रुपये भेटले ते। तर बघा आता इथनं पुढची ट्रिप लवकर लागते की नाही, कारण आउटसाईड आहे। पुढची ट्रिप लागली आपल्याला लगेच चाकण चौकातनं पुणे रेल्वे स्टेशनची। 350 रुपये काही दाखवलेले, तर आपण पिकअप केली। त्याला करायला ड्रॉप केला, बघूया किती रुपये भेटतात। तर ती चाकण चौकातनं आपण ट्रिप घेतलेली, तिला ड्रॉप केलं इथं रेल्वे स्टेशनला। त्याचे आपल्याला 370 रुपये दिलेत। बरं 30 किलोमीटरचे आपल्याला 370 दिलेत, म्हणजे उबरनी पर किलोमीटर 11-12 रुपये दिलेत। आता स्टेशनला आलो तर आपण नाश्ता वगैरे करूयात आणि मग लागूया परत पुढच्या ट्रिपला। तर पुढची ट्रिप लागली आपल्याला पुणे स्टेशनवर लागली आहे मुंडवाची। 190 रुपये काही दाखवलेले, तर कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केलं, बघूया किती भेटतात। रेल्वे स्टेशनवर आपण ट्रिप ड्रॉप केली मुंडवायला आणि त्याचे आपल्याला 185 रुपये भेटले 9 किलोमीटरचे, म्हणजे पर किलोमीटर 20 रुपयाने आपल्याला पडली ट्रिप ट्रॅफिक असल्यामुळे। तर आता बघूया इथनं पुढची ट्रिप कधी लागते। ट्रिप आपल्याला लागली आहे 2 किलोमीटरवर पिकअप इंजोर साईडला MIDC एरिया कोण। तर चालू कसं किलोमीटर किती भेटतं, अमाऊंट तर 400 समथिंग काहीतरी आली ती, प्रॉपर आपण बघितली नाही। ड्रॉप केलं आपल्याला समजेल किती भेटतं ते। त्याची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे, जी आपण मुंडव्यावरनं घेऊन आलतो तथवडेला। त्याचे 445 भेटलेत आपल्याला, बरे भेटलेत। 38 किलोमीटरचे पर किलोमीटर 10-11 भेटलेत। आणि आपल्याला जिथं आपण ड्रॉप केलं कस्टमरला, तिथं आपल्याला वाघोलीची ट्रिप भेटली आहे 416 का कशाने तरी। तर आपण कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केलं, बघूया याची किती भेटतं ते। सिंचडवरनं आपण कस्टमरला ड्रॉप केलं इथं वाघोलीला, आपल्याला त्याचे 419 रुपये भेटलेत। ही ट्रिप आपल्याला पर किलोमीटर 10 ते 11 रुपयाने भेटली आहे। तर ठीक आहे, आजची इन्कम आत्तापर्यंत आपली झाली आहे उबरवर फक्त 1903 रुपये आणि गाडी चालली आहे आपली 166 किलोमीटर। तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला कधी लागते, कुठं लागते। त्यानंतर आपण एकदा परत CNG फुल करून कालचे बॅलन्स आपला रिकवर करूया। आपल्याला उबरची राईड लागली आता 3 किलोमीटरवरनं पिकअप होतं, उंदरीला ड्रॉप करायचं आहे। 240 काहीतरी दाखवलेले। आता कस्टमरला चालू पिकअप करायला, पिकअप करून ड्रॉप करूया कस्टमरला आणि बघूयात किती अर्निंग होती। जी ट्रिप आपण उंदरीला ड्रॉप केली आता सध्या, त्याचे आपल्याला 231 रुपये भेटलेत। बरेच 14 किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याला 231 रुपये भेटले, ते ठीक आहे। फक्त आपल्याला ट्रॅफिकमुळे टाईम जास्त लागला, 45 मिनटं लागले, पण ठीक आहे, परवडण्यासारखी राईड होती। आता आपण आपल्याकडे 2 कांडी CNG उरलेत, तर एकदा फिल करून घेऊया फुल, कारण आपल्याला कालचे पण टार्गेट रिकवर करायचं, तर थोडा एक्स्ट्रा ड्युटी करायची। तर चला आता CNG पंपवर CNG फिल करूया, मग बघूया पुढची ट्रिप कुठं भेटते। CNG फिल केला आपण, 630 रुपयाचा CNG बसला आपल्या गाडीत। आणि आता आपल्याला पिकअप पण आलं एक 6 किलोमीटरचा लॉंग पिकअप आहे, पण सोमवारपेठला ड्रॉप करायचं आहे 17 किलोमीटर काही, त्याचे 300 काहीतरी रुपये दाखवले। म्हणून म्हटलं त्याला घेऊया रिकामं भेटण्यापेक्षा। आपण उंदरी साईडला आउटसाईडला इथं जास्त ट्रॅफिक होतं काही टाईमनंतर 6च्या नंतर, त्या म्हटलं आपल्या इथं लवकरात लवकर निघूया। आणि पिकअपला टायमिंग दाखवतोय म्हणजे
13 मिनिटाचं डिस्टन्स दाखवत आहे. कधी पण एवढ्या लांबचं जर पिकअप आलं तर आधी कस्टमरला फोन करा, कन्फर्म करा की सर आम्ही येऊ का, मला इतका वेळ लागेल. जर कस्टमर बोलतो या तर मग तरच जावं. कारण जर आपण न विचारता जातो अर्ध्या रस्त्यात, काय कस्टमर कधी कधी राईड कॅन्सल करतात कारण त्यांना जायची घाई असते आणि मग ते त्यासाठी जर ओला किंवा रॅपिडो दुसऱ्या ॲपवरून कधी ते बुकिंग करत असतात तिथनं लवकर बुकिंग आली तर ते ती राईड एक्सेप्ट करतात आणि आपली कॅन्सल करतात. तर आपण अर्ध्या रस्त्यात अडकू नये म्हणून कधी पण कस्टमरला कॉल करा आणि मगच जावा जर लांबचं पिकअप असेल तर. आपण आता निघालो आहे, कस्टमर पिकअप करूया आणि ड्रॉप केला, बघूया आपल्याला टोटल किती रुपये भेटतात. ट्रिप ड्रॉप केली आहे आणि आपल्याला त्याचे भेटले 310 रुपये. ते पण ठीक आहे आपल्याला, म्हणजे 17-18 किलोमीटर पर किलोमीटर भेटली आहे राईड. बघा पुढची राईड इथं लागते पटापट, पण डिस्टन्स पिकअपचे सगळ्यांचे जास्त दाखवतात, 5 किलोमीटर 6 किलोमीटर. तर आपण बघूया जवळच्या जवळची राईड पिकअप करूया. पुढची ट्रिप लागली आपल्याला. खूप ट्रिप येत होत्या पण आपण ते रिजेक्ट केला कारण पिकअप लांबचं दाखवत होतं आणि ड्रॉप पण थोडे लांबचे होते. रेट परवडण्यासारखे होते पण पिकअपमध्ये आपल्याला खूप टाईम लागला असता कारण आपण आता पेठेमध्ये तर इथं खूप ट्रॅफिक आहे. तरी आपल्याला एक जवळची भेटली आहे 1 किलोमीटरमधली, 5 मिनिट दाखवतो पिकअप करण्यासाठी. लोहगावला ड्रॉप करायचं आहे आणि रेट पण चांगलाच आहे, 280च्या वर काहीतरी आहे. आता कशामुळे आपण पिकअप केल्यानंतर ड्रॉप करूया, मग बघूया किती किलोमीटरची आपल्याला किती भेटत आहे. तर आपण जी शुक्रवार पेठेतनं ट्रिप घेतलेली तर ती आता इथं लोहगाव पोरवा रोडला ड्रॉप केली आहे. तर आपल्याला त्याचे भेटलेत 270 रुपये, म्हणजे ओव्हरऑल 15-16 किलोमीटर आणि 1 किलोमीटर पिकअप 17 किलोमीटरचे आपल्याला भेटले 270 रुपये. ठीक आहे, 12 रुपयाने ऑर्डर 12 रुपयाने ट्रिप भेटली. ठीक आहे, 12 रुपयाने आपल्याला ही ट्रिप भेटली आहे. आता बघूया पुढची ट्रिप कुठं लागते आणि किती रुपयाने लागते. आता आपल्या 7 वाजून गेलेत, तर ऑफिस सुटायचा टाईम आहे तर ट्रॅफिक जास्त असतं तर या टायमिंगला आपल्याला जास्त रेट भेटेल. तरी एकदा आपण चेक करूया किती भेटतं आहे, बघूयात पुढची ट्रिप कितीची लागते. पुढची ट्रिप लागली आपल्याला पण उबरवरनं पडत ट्रिप, पण रेट इथं चांगला नव्हता. रॅपिडो ऑन केलं तर रॅपिडोवरनं ट्रिप लागली लगेच लोहगाव ते रेल्वे स्टेशन. 210 रुपये दाखवलेले. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि एक्झॅक्ट किती भेटतात ते बघूयात. लोहगाववरनं जो आपण पिकअप घेतलेला तो आपल्या इथं हे संगमवाडीला खड्डा पार्किंग करायचा तर केला आपण. 14 किलोमीटरचे आपल्याला 210 दिले, तर तेही सुद्धा आपल्याला परवडले, म्हणजे पर 13 रुपये किलोमीटर काहीतरी आपल्याला पडलं आहे. तर आता बघूया पुढची ट्रिप कुठली लागते. रॅपिडो तर नाही आहे, उबरला ऑनलाईन येऊया, उबरला इथं भेटतील ट्रिप. ट्रिप पुढची लागली उबरवरून आपल्याला शिवाजीनगर ते सुसगावची 198 काय ते दाखवलेले. बघूया कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केलं किती भेटतं. शिवाजीनगरवरून जी ट्रिप घेतलेली आपण सुसगावची ती ड्रॉप केली आहे आणि त्याचे आपल्याला 191 रुपये भेटलेत 14-15 किलोमीटरचे. तर रात्रीचा रेट थोडा चांगला आहे, दुपारचा फक्त एकदम कमी रेट भेटतो उबरला. बाकी जर तुम्ही अर्ली मॉर्निंग चालू करताल अर्ली मॉर्निंग तर खूपच चांगला रेट भेटतो आणि आपलं टार्गेट पण लवकर कवर होतं. दुपारी आपण गाडी टाकली सर्व्हिसिंगला त्यामुळे थोडा टाईम लागला. तर बघूया अजून 2 ट्रिप करूया म्हणजे आपलं टार्गेट पण कम्प्लीट होईल, तिथनं मग जाऊया आपण घरी. ठीक आहे, चला. ट्रिप लागली परत आपल्याला जिथं आपण सुसगावला ड्रॉप केलं ज्या बिल्डिंगमध्ये, त्याच बाजूच्या बिल्डिंगमधून 2 मिनिटाच्या अंतरावर तिथनं आपल्याला शिवाजीनगरचा परत ड्रॉप भेटला आहे. तर पिकअप करूया, पिकअप करून कस्टमर ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरला किती भेटत आहे. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण शिवाजीनगर स्टेशन आपल्या वाकडेवाडी बसस्टँडला. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण वाकडेवाडी बसस्टँडला शिवाजीनगरला. त्याचे आपल्याला 171 रुपये भेटलेत. तर पर किलोमीटर 10 रुपयांनीच भेटलेत. तर आता काय रात्रीचे रेट उतरले काय परवाना, तर आपण ही ट्रिप बंद करून आपण डायरेक्ट जाऊया घरी. एकदम बघूया आजच्या दिवसात किती आपली अर्निंग झाली आणि किती CNG उद्या जरा लागेल. हा, तर आपण आता आलो घरापाशी आणि आपल्या 10,000 in 4 days चॅलेंजमधला 3रा दिवस. तर आज आपल्याला गाडी आपली नवीन गाडी आणि 1000 किलोमीटर पार झाली तर सर्व्हिसिंग करायला फर्स्ट सर्व्हिसिंग आपल्याला आली. तर ते आपण दुपारी सर्व्हिसिंग केली, तिथं आपला टाईम गेला म्हणून आता खूपच लेट झाला. आता वाजलेत आपल्याला 10:30 वाजून गेलेत घरी यायला. तर आपण आता फटाकचं जेवण वगैरे करूया आणि त्यासाठी आपण शॉर्टमध्ये आजची डिटेल देऊया. आज आपण फक्त उबरवर काम केलं आहे. तर उबर आपण 3075चं काम केलं आहे आणि रॅपिडो फक्त 210ची राईड लागली आहे. ओव्हरऑल आजची इन्कम आपली 3285 रुपये झाली आहे. तर त्यातले आपले CNG आपण दुपारी भरल्याला 625 आणि आपले उरलेत मग 2775.